आज करणार आहोत आपण दिवाळी स्पेशल रसरशीत बालुशाही, एकदम तोंडात विरघळणारी, परफेक्ट प्रमाणासोबत. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर चला करूयात रेसिपीला सुरुवात. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. 1 वाटी साखर छान बारीक करून घ्यायची, पिठी साखर. आणि 1 वाटी तूप छान गरम करून घ्यायचं. कडकडीत गरम करून घेतलेले आहेत मी. याच्यामध्ये मोहन टाकून द्यायचं. 1 चम्मच खायचा सोडा, बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही. आणि किंचित मीठ, पाव चम्मच. आणि पिठी साखर छान मिक्स करून घ्यायचं. हे साहित्य पूर्ण एकजीव झालेलं पाहिजे. सुरुवातीला चमच्याने करायचं, नंतर छान हाताने करायचं. गरम आहे म्हणून आता चमच्याने करून घेऊयात. आता छान दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं 5 ते 6 मिनिट. एकजीव झालं पाहिजे पूर्ण सर्व साहित्य. तुम्ही गाळून पण घेऊ शकता. हे गाळून घेतल्याने छान लवकर होतात, पण मी आता हातानेच करत आहे. हाताने छान मिक्स करायचं. छान मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स झालं पाहिजे, नाहीतर ते तुपाच्या गुठळ्या वगैरे पडू शकतात. खूप सोपी रेसिपी आहे, एकदम परफेक्ट प्रमाणासोबत. तुम्हीसुद्धा या दिवाळीला ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता छान मिक्स झालेला आहे. याच्यामध्ये 1 वाटी दही आता छान मिक्स करून घ्यायचं. छान डो तयार करून घ्यायचा. अर्धा किलोसाठी 1 वाटी साखर, 1 वाटी तुपाचं मोहन आणि 1 वाटी दही, 1 चम्मच बेकिंग सोडा, किंचित मीठ. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मी याच प्रकारे प्रमाणानुसार करते, तर माझी बालुशाही नेहमी छान होतात आणि एकदम रसरशीत खुसखुशीत होते. तुम्हीसुद्धा याप्रमाणे करून बघा. आणि थोडंसं पाणी, हलकंसं पाणी घ्यायचं. लागलं तर पुन्हा घेता येतं. छान डो तयार करून घ्यायचा. आता हे अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला 1 किलोचं करायचं असेल तर माप वाढवून घ्यायचं. 1 किलो करायचे असेल तर 2 वाट्या दही, 2 वाटे साखर, 2 चम्मच बेकिंग सोडा किंवा खायचे सोडा असं प्रमाण करू शकतो आपण. आता छान डो तयार झालेला आहे. याला 15 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूयात. मी इथे अर्धा किलो बालुशाहीसाठी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. आणि 1 ग्लास पाणी, थोडं कमी टाकले तरी चालते. छान आता साखर विरघळून घ्यायची. आता
पाक कसा झाला तर समजायचं. पाक कसा झाला तर कसं समजायचं? बोटाच्या 2 चिमटीमध्ये घेऊन बघायचं, तार तुटत आहे का, चिकटपणा येत आहे का, तर समजायचं पाक झाला. किंवा मग चमच्याचा 1 थेंब पडायचा, तो थेंब विरघळला नाही, इकडे तिकडे पसरला नाही, तर समजायचं आपला पाक झालेला आहे. आता छान एक एक गोळा घ्यायचा, बालुशाहीचा आकार करून घ्यायचा, मुरट घ्यायची, गोळा घेऊन घ्यायचा आणि त्याला मुरट करायची आणि बेलण्याने त्याच्यामध्ये होल करायचं. पाक आतून छान मुरतात. तशाच प्रकारे आणखीन एक करते, मुरट करायची, गोळा घ्यायचा, मुरट करायची, छान प्रेस करून घ्यायचं आणि बेलण्याने छान होल करून घ्यायचा. अशा प्रकारे करून घेते. आणखीन छान आकार येते. अशा प्रकारे केले तर जसं मार्केटमध्ये वगैरे मिळतात त्या प्रकारचा आकार येतो. आता छान तळून घ्यायचं. आधी थोडं तेल गरम झालेलं पाहिजे आणि नंतर मीडियम लो आचेवर तळून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे मीडियम आचेवर. आता छान बघा किती छान कलर आलेला आहे. आता छान काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता छान पाकामध्ये टाकून द्यायचं. 5 मिनिट ठेवून द्यायचं पाकामध्ये आणि तोपर्यंत दुसरी बॅच तळायची. छान पाकामध्ये मुरते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. यूट्यूबवर बघत असेल तर मला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा. आता एका ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे दुसरी बॅच टाकायला आपण तयार आहेत. हे काढून घ्यायचं. दुसरी तळलेली बालुशाही त्याच पाकामध्ये टाकून द्यायची. अशाच प्रकारे करून घ्यायच्या. आता अशा प्रकारे मी बालुशाही करून घेतलेली आहेत. तुम्ही याला छान एक साईड पलटून घ्यायचं. आणखीन ते पाकामध्ये छान मुरून जातात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.